नमस्कार मित्रांनो, एन के गोट फार्ममध्ये सर्वांचे स्वागत. बऱ्याच जणांनी कॉल केले की पहिल्या वेताची पाठी मित्रांनो किती महिन्यामध्ये पहिल्यांदा क्रॉसिंग केली गेली पाहिजे किंवा त्याला गाभण घालवली गेली पाहिजे. तर मित्रांनो सांगायचं एकच विषय म्हटलं तर पहिल्या वेताची पाठी मित्रांनो साधारण आता हे पाहू शकता ही आपली साधारण 5 महिन्याची पाठ आहे. ही मित्रांनो आपण कोंडली गेली होती, आता सोडली गेली आहे चारा आणल्यामुळे. तर सांगायचं एकच विषय म्हटलं तर ही 5 महिन्याची पाठ आहे मित्रांनो. ही क्रॉसिंगसाठी तयार आहे आणि मित्रांनो हिला जर ही अशा प्रकारच्या बोकडापासून क्रॉस केली गेली तर मित्रांनो 100% नाही 1000% ही गाभण राहू शकते. पण आपण मित्रांनो तिला 1 2 ते 3 ते 4 महिने अजून खाली घालवणार आहे. तर का घालवणार आहे? कारण की तिचं मित्रांनो पावणे 5 ते आताशी 5 महिन्याच्या आतली मित्रांनो ती पाठ आहे, लक्षात घ्या. आणि मित्रांनो सांगायचे एक विषय म्हटलं तर सांगायचे विषय म्हटलं तर 1 वर्षाच्या आतमध्ये ती येऊ शकते. कारण आता मित्रांनो 5 महिने आणि गाभण काळ हा 5 महिन्याचा असतो. 10 महिने झाले तर साधारण वर्षाच्या आतमध्ये ती येऊ शकते. पण सांगायचे एकच विषय म्हटलं तर मित्रांनो ती शेळी थोडीशी एक कमीत कमी 8 ते 9 महिने जर आपण तिला खाली घालवली गेली किंवा न बोकडापासून क्रॉस नाही केली गेली तर तिचं अतिशय मित्रांनो जबरदस्त माप बनू शकतं आणि अशा प्रकारच्या हे पाठी बनू शकतात, हे कधी पण लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचं पाठी झाल्यानंतरच मित्रांनो जबरदस्त पिलं हे होऊ शकतात. कारण की सांगायचं एक विषय म्हटलं तर ही गाभण मित्रांनो 5 महिन्यातसुद्धा राहू शकते. फक्त तिची जी काय उंची, जो तिचा काय हाईट किंवा तिची मित्रांनो दूध देण्याची पावर किंवा तिची ताकद मित्रांनो त्या ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीत होत नाही, कधी पण लक्षात घ्या. त्यासाठी मित्रांनो कमीत कमी जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो जे ब्रीडिंगवरती काम करतात ते मित्रांनो साधारण 1 वर्ष 12 महिने ते 14 महिन्याच्या आत मित्रांनो तिला क्रॉस करत असतात, हे लक्षात घ्या. कारण की मित्रांनो जर मित्रांनो वर्ष एक साधारण 2 दात झाल्यानंतर क्रॉस केल्यानंतर मित्रांनो तिचं माप ही अतिशय जबरदस्त बनत असते. तिचं पिल्लं देण्याची क्षमता ही वाढत असते आणि दूध देण्याची क्षमता वाढत असते किंवा तिची हाडाची साईज किंवा तिचं बॉडी स्ट्रक्चर हे अतिशय मोठ्या मापाचं होऊ शकतं. तर मित्रांनो आपला फार्म हा आपण जास्त करून शक्यतो कटिंग मार्केटसाठी चालू होत असतो आणि आपल्याला मित्रांनो प्रामुख्याने कटिंग मार्केटसाठी आपल्याला वेट गेन लागत असतं आणि आपण प्रामुख्याने कमी दिवसामध्ये जास्त वजन घेण्याचा आपल्या फार्म हा मित्रांनो ओळख राहत असते. त्यासाठी आपण मित्रांनो सांगण्याचा एकच विषय म्हटलं तर शेळी पालनामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त कटिंग मार्केटसाठी वजनच लागत असतं. त्यासाठी आपण मित्रांनो आता ती 5 महिने झाले गेले आहेत आणि आता आपण तिला मित्रांनो साधारण 4 महिने क्रॉस करणार आहे. साधारण 8 ते 9 महिन्यामध्ये क्रॉस करणार आहे. कारण की 8 ते 9 महिन्यामध्ये क्रॉस केल्यानंतर ही मित्रांनो अतिशय आपले जबरदस्त पाटी किंवा शेळी आपल्या मोठ्या मापाचे होऊ शकतात. तसं काही सुद्धा अडचण येत नाही, कधी पण लक्षात घ्या तुम्ही. तर सांगायचं एकच विषय म्हटलं तर मित्रांनो लवकर क्रॉस केल्यानंतर ही शिवाय काही गाभण राहू शकते मित्रांनो, त्यामध्ये काही अडचण नाही. फक्त तिचं मित्रांनो जे वजन वेट गेन किंवा ती काय उंची हाईट ज्या पद्धतीत पाहिजे ते त्या पद्धतीत होऊ शकत नाही. त्यासाठीच मित्रांनो फक्त थोडंसं ही पाहू शकता पाठ ही मित्रांनो आपण लागवड करणार आहे. कारण की जर मोठ्या मापाची शेळी बनवायची असेल तर मित्रांनो तिला लवकर क्रॉस न गेल्यानंतरच ती मोठ्या मापाची शेळी बनवू शकते. आणि त्यानंतर कारण की मित्रांनो लवकर न क्रॉस केल्यानंतर ही पाहू शकता अशा प्रकारच्या पाटी किंवा अशा प्रकारची मेल आहेत, ही पाहू शकता अशा प्रकारचे पिल्ले बनू शकतात. कारण की अशा प्रकारचे पिल्ले जर तुम्हाला बनवायचे असेल तरच मित्रांनो शेळीपालनामध्ये थोडंसं नियोजन असलं गेलं पाहिजे, थोडासा अनुभव असला गेला पाहिजे आणि थोडंसं लवकर न क्रॉस गेल्यानंतर अशा प्रकारचे पिल्लेसुद्धा होऊ शकतात. लवकर म्हणजे मित्रांनो की त्याला ही योग्य माप असतं आणि योग्य मापानुसारच त्याचं योग्य नियोजन केलं गेलं पाहिजे. तर सांगायचा विषय म्हटलं तर फक्त मित्रांनो जर प्रत्येकाचं एकच म्हणणं असतं की मित्रांनो प्रामुख्याने की शेळी लवकर गाभण गेली, पाठ लवकर गेली पाहिजे, लवकर पिल्ले मिळले गेले पाहिजे. तर मित्रांनो सांगण्याचा एकच विषय जर तुमची पहिल्यांदा जर थोडीशी मित्रांनो कमीत कमी आता सांगायचा विषय म्हटलं तर मित्रांनो फार्मवरती 2 दात झाल्याच्या आत मित्रांनो ते क्रॉसच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. 12 महिने 14 महिने क्रॉस करू शकत नाहीत, हे कधी पण तुम्ही लक्षात घ्या. तर कारण की तसं केल्यानंतरच मित्रांनो त्याची हाईट किंवा त्याचे वजन ही प्रामुख्याने त्या पद्धतीत वाढू शकते, हे कधी पण तुम्ही लक्षात घ्या. कारण की त्याची हाईट जर मित्रांनो लहानपणी जर क्रॉस केल्यानंतर त्याचं जी काही हाईट त्याचे वजन किंवा त्याची जी दुधाची क्षमता जी वाढण्याची ताकद असते मित्रांनो ती सर्व मित्रांनो त्या पिल्लामध्ये जात असते, हे कधी पण लक्षात घ्या. जर लहानपणी जर मित्रांनो लवकर लागवड केली गेली तर मित्रांनो त्याची हाईट खुटत असते किंवा त्याची हाईट जी वाढण्याची ताकद असते ती सर्व ती पिल्लामध्ये जात असते, कधी पण लक्षात घ्या. मस्त मित्रांनो लवकर पिल्लू येईल, शेळी लवकर होईल. लवकर पिल्लू झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला उत्पादन मिळू शकतं नाही असं नाही, पण जास्त लवकर कावळ्यापणी लावल्यानंतर बी मित्रांनो थोडंसं गाभण राहत असते मित्रांनो, पिल्लू येत असते. तो त्यामध्ये काही विषय नाही, फक्त त्यामध्ये आपल्याला फक्त थोडंसं उत्पादन कमी मिळू शकतं. अशा प्रकारचं थोडंसं नियोजन असलं गेलं तर ही पाहू शकता आपल्या अशा प्रकारच्या शेळ्या आहेत.
आणि साधारण आपल्या मित्रांनो कमीत कमी 7 ते 8 महिने खाली घालवत असतो आपण. 7 ते 8 महिने खाली गेल्यानंतर ही सुद्धा आपल्या, कारण की आपल्या मित्रांनो शेळ्या मित्रांनो जुन्या खाणीतल्या शेळ्या आहेत आणि जुन्या खाणीतल्या शेळ्या असल्यानंतर त्यांच्या आपण पाठी जबरदस्त क्वालिटीच्या राखल्या गेल्या आहेत. 3-3 मधल्या पाठी आहेत. त्यानंतरच मित्रांनो अशा प्रकारचे पिल्ले आणि अशा प्रकारच्या शेळ्या राहू शकतात, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामध्ये सांगण्याचा एकच विषय म्हटलं तर मित्रांनो हे पाहू शकता, अशा प्रकारच्या शेळ्या असल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो. थोडंसं लवकर न क्रॉस केले गेल्यानंतर अशा प्रकारचा सुद्धा फायदा होऊ शकतो. 100% नाही मित्रांनो, 1000% होऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो जर तुमचा ब्रीडिंगवरती फार्म चालत असेल तर तुम्ही मित्रांनो 12 महिने क्रॉस केले तरी काय अडचण नाही. कारण की ब्रीडिंगवरती फार्म म्हणजे मित्रांनो फक्त क्वालिटीवरती काम केलं गेलं जात असतं. कारण क्वालिटीवरती मित्रांनो म्हणजे फक्त वेट गेन किंवा त्या शेळीचं मित्रांनो हाईट लेंथ ही वाढवली जात असते, फुल ताकदीने वाढवली जातात, हे कधी लक्षात द्या. त्यामध्ये ते बाकीचं काही बघत नाही, फक्त शेळीचं माप कसं मोठं होईल किंवा त्यावरती नुसतं बॉडी स्ट्रक्चरवरती काम केलं जात असते. कारण की त्यांचा मित्रांनो ते सर्व पिल्ले हे मित्रांनो ब्रीडिंगवरती विकत असतात ना की ते कटिंग मार्केटसाठी, हे कधी पण लक्षात घ्या. आणि आपला कटिंग मार्केटसाठी फार्म हा चालत असतो, कारण की आपल्याला फक्त वेट गेनच लागत असतं. आणि वेट गेनसाठी आपल्याला मित्रांनो अशा प्रकारच्या शेळ्या, मिक्समधल्या शेळ्या लागत असतात. आणि मिक्स प्रकारच्या शेळ्या असल्यानंतर मित्रांनो लहान पिल्लामध्ये वजन वाढ किंवा शेळीच्या दूधवाढीमध्ये अतिशय जबरदस्त रिझल्ट येत असतो. तर सांगायचं एक विषय म्हटलं तर मित्रांनो, साधारण तुमचा जर मित्रांनो कटिंग मार्केटसाठी किंवा घरगुती शेळ्या असतील तर तुम्ही त्यामध्ये साधारण एक कमीत कमी 8 महिने तर खाली गेली पाहिजे. जर मित्रांनो 10 महिने गेले तरी काय अडचण नाही, 9 महिने गेले तरी काय अडचण नाही. 8 ते 9 महिन्याच्या मोर गेले पाहिजे. कारण की 9 महिन्याच्या मोर गेल्यानंतर मित्रांनो तिचं माफी अतिशय जबरदस्त बनू शकतं आणि अतिशय त्या शेळीमध्ये ही ताकद येऊ शकते. आणि 9 महिन्यानंतर क्रॉस केल्यानंतर साधारण 5 महिन्याचा गाभण काळ असतो. साधारण 14 महिन्यामध्ये पहिल्यावर पाठ वेली गेली जाते मित्रांनो. आणि 14 महिन्यानंतर मित्रांनो 3 ते 4 महिन्यामध्ये पिल्लू विकलं जात असतं. त्यामध्ये मित्रांनो ती शेळी सदृढ राहत असते, दूधवाढीचं तिला अतिशय जबरदस्तपणे ताकद वाढली गेली असते आणि पिल्लंही मित्रांनो अतिशय जबरदस्त प्रकारचं राहत असतं. फक्त तुमची शेळी पण थोडीशी जातीवंत लागत असते, शेळीचं माप पण मित्रांनो त्या क्वालिटीचं लागत असतं. त्यासाठी मित्रांनो तुम्ही कमीत कमी एक 9 महिन्याच्या प्लस सुरुवातीला 9 महिन्याच्या आत किंवा 9 महिन्याच्या रेंजनं जर तुम्ही सुरुवातीला खाली घालवली गेली कटिंग मार्केटसाठी पहिल्यावर पाठ, तर मित्रांनो काही सुद्धा अडचण येत नाही. कारण 14 महिन्यामध्ये पहिल्या वेळेत जात असतं, त्यामुळे जे शेळी ही सदृढ राहत असते. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 98 34 10 42 00. धन्यवाद.